दादर येथील कबूतरखानाजवळील असलेली संरक्षक जाळी मुंबई महानगरपालिकेकडून हटवण्यात आली आहे। कबूतरखान्याच्या बाजूला अतिक्रमण करून ही जाळी बसवण्यात आली असून हटवण्यासाठी विनंती करण्यात आली होती, मात्र जाळी न हटवल्याने पालिकेने अखेर त्यावर कारवाई केली आहे। या अतिक्रमण कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। दादरमधील ऐतिहासिक कबूतरखान्याच्या जे अतिक्रमण करण्यात आलेले आहे, अतिक्रमण जी जाळी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे, या जाळी विरोधामध्ये मुंबई महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येते। तसेच या कबूतरखान्यामध्ये ते शेड सुद्धा एक बांधण्यात आलेलं आहे। शेड सुद्धा हटवण्याचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत या ठिकाणी करण्यात येते। मात्र एकूणच या ठिकाणी विरोध सुद्धा हा जाळी काढण्यावर होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे एकूण या ठिकाणी आस्थेचा आणि धार्मिकतेचा विषय आहे असं सांगितलं जातंय। मात्र सध्या जर बघितलं तर कालच उदय सामंत जे राज्याचे मंत्री आहेत त्यांनी महानगरपालिकेला असे आदेश दिलेले आहेत की से मुंबईमधील किंवा मुंबईमधील अनेक परिसरामध्ये कबूतरखाने आहेत जे ऐतिहासिक सुद्धा आहेत त्यांना हटवण्यात यावं आणि कबूतरांना दाणे घालण्यापासून बंदी आणण्यात यावी अशा प्रकारची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। निर्देश हे मुंबई महानगरपालिकेला दिलेले आहेत। त्यानंतर कुठेतरी कारवाईला जोर धरला जातोय असं एकंदरीत पाहायला जातंय। मात्र सध्या मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जी अतिक्रमण जाळी आहे म्हणजे कबूतरखान्यामध्ये जे अतिक्रमण करण्यात आलं होतं ही जी जाळी लावण्यात आली होती ही जाळी सुद्धा आता काढण्यात येते आणि हे शेड जे लावण्यात आले हे शेड सुद्धा आता सध्या काढण्यात येतोय। मात्र एकूणच सध्या मुंबईतील या दादर परिसरामध्ये ही कारवाई सुरू झालेली आहे। अशाच प्रकारची कारवाई मुंबईमधील अनेक कबूतरखान्यांच्या ठिकाणी होणार का असा प्रश्न सुद्धा उपस्थित झालेला आहे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। हे कबूतरखाने खूप जुने आहेत, त्यांच्याकडे पण काही परवानग्या आहेत, बरोबर, त्या काही जुन्या परवानग्या आहेत। तर प्रत्येक आम्ही बोलत नाही की रस्त्याला धान्य टाकावं, ही गोष्ट चुकीचीच आहे। जे जुने काय ते जैन मंदिर आहेत मुंबई विभागामध्ये तिथे कबूतरखाने जुने कबूतरखाने आहेत काही, त्यांचे कागदपत्रांची शहानिशा करावी, नंतर कारवाई करा। पण काही जुनं आहे, काही हेरिटेज प्रॉपर्टी आहे, त्याची सगळी शहानिशा करावी आणि त्याची कारवाई करावी। 10 बिल्डिंगमध्ये सर्वे करा, 10 बिल्डिंगमध्ये सर्वे डॉक्टरची रिपोर्ट असली की हे खरे जे कबूतरपासून बिमारी असते तर आम्ही कबूतरखाना रटायला तयार आहे, आम्ही कॉपरेट करायला तयार आहे। मग बिमारी आलीच नाही इथे कबूतरखाना 100 पाचून गंजी गाला वगैरे सगळे तर कुणाला बिमारी आलीच नाही। फक्त एक प्रपोजल आपला निधी स्वार्थ करता नाही, कॉलेजचे कबूतर बसले त्यांच्या करता तुम्हाला कुणाला व्यक्तिगत बेनिफिट करता करायचे असले तर आम्ही स्ट्रिक्ट विरोध करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।